खात्री आहे आलेले सगळे पाहुणे आणि तुम्ही सगळे माझं एक्सटेंडेड कुटुंब ज्ञानाच्या फाउंडेशनमध्ये पण आणि डेटा टेक लॅबमध्ये पण नेहमीच माझ्याबरोबर राहाल. आलेले पराकाळकर सर, मंदार देवकर सर, सायली मॅडम, श्रुती मॅडम, मला नाव घेऊ शकत नाही मी. एवढे सगळे जणांनी सपोर्ट केले गेल्या 5 वर्षात. प्रॅक्टिकली वेगवेगळ्या गोष्टी प्रयत्न करत राहायचा आणि याच्यासाठी मी सगळ्या डिग्नेटरीजला पण मनापासून आभार मानतो आणि आलेल्या सगळ्या पाहुण्यांचे पण मनापासून आभार मानतो. तमाम जुन्नर वासियोंना अत्यानंद होत आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभाग मंत्री महाराष्ट्र राज्य श्री वक्रतुंड तो गेले 2.5 दिवस राष्ट्रीय स्तरावरचा एक सेमिनार होता. मी समारोप करायला तर त्या समारोपामध्ये पेपर्स 200 मांडले गेले. त्याच्या कुठल्याही पेपरची साईज जेवढा नसेल तेवढ्या साईज मध्ये ते मला परीक्षा मांडले. जसं नाही लाईनी म्हणायला लागला. मला क्षमा करा की मला उशीर पण झाला. तर महानगरपालिकेमध्ये एक 7-8 विषयांवर आढावा बैठक होती, रिव्ह्यू मीटिंग होती आणि बरोबर घड्याळ लावून मी उठणार तेवढं बाहेर 2 आंदोलनं सुरू झाली. एक महानगरपालिकेत काम करणारे स्वच्छता कर्मचारी, त्याच्या कॉलनीमध्ये खूप गैरसोयी आहे. आणि दुसरा गट आला तो सिंहगड कॉलेजमध्ये गेले काही महिने तिथं 700 पगार झाले. म्हणतात आंदोलन जेव्हा सुरू होतं तेव्हा ते ओलांडून आलं तर त्याची बातमी होती. मला 10 मिनिटं ते आठवण करण्यात गेला. तुम्हाला लगेच जायचं. आपल्याकडे किती जणांची श्रद्धा आहे माहित नाही, परंतु सातारा रोडला एक शंकर म्हणून आहे. प्रचंड लोक श्रद्धेने जातात आणि त्याचा आजपासून 7 दिवस एक उत्सव सुरू होता. तर त्याची पहिली आरती मी करायची असते. ती त्यांना मी परवानगी दिली. ती 6:30 डॉट 6:30 होती. पण आता पुढे एक भजनाचा कार्यक्रम आहे आणि त्याचं इनॉग्रेशन होण्या त्याचा नारळ मला घ्यायचं ते मात्र त्यांनी म्हटलं तू येतो करणार. म्हणून मग या कार्यक्रमाचा साईज पाहिला तर अजून एक अर्धाच कार्यक्रम चालेल. तो चालावा. कुठलाही कार्यक्रम आपण खूप तयारीने ठरवतो आणि माझ्यासारखा आला की घाई करतो. इथे सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे प्रोग्राम आहेत काळकरचं. मग आमच्या अनेक ॲक्टिव्हिटी याच्यामध्ये डेस्टिनेशन कोवर्किंग सेंटर त्याच्यात तुम्ही काही दिवस होता त्याचे संस्थापक मंदार देवकर आहेत, खूप मंडळी आहेत. त्यामुळे काही अवॉर्ड द्यायचे तसं मला कळलं ते तुम्ही त्यांच्या हस्ते द्या. आणि पुन्हा तरी तुम्ही खूप काही हायटीची व्यवस्था केली आहे. ते मध्ये मध्ये हायटीमध्ये आयटम्स मला थोडं टेम्प करत होते पण मला त्यातून आवडच खूप चांगला झाला आहे. तुम्ही सगळ्यांनी स्वाद घ्या. डाटा टेक दी डाटा टेक आणि ज्ञानेश्वर फाउंडेशन दी डाटा टेक लॅब ही गेली 5 वर्ष खूप प्रगती करत चाललेली IT मध्ये इंडस्ट्री आहे, कंपनी आहे, सॉफ्टवेअर कंपनी आहे. त्याचं एक मोठं कार्यालय व्हावं, मोठं ऑफिस व्हावं असा याचा अमित ज्ञानेश्वर आंध्रे आणि त्याच्या पत्नी काशी आंध्रे प्रयत्न होता. मला आल्यानंतर बघून आश्चर्य वाटलं, आनंद वाटला. खूप प्रेशियस, खूप चांगलं प्रशस्त आणि प्लेझंट. इतक्या वर्षाच्या सामाजिक आणि राजकीय कामातून मला एखाद्या जागेत गेल्यानंतर ही लाभदायक जागा आहे, प्लेझंट आहे की इथे लोकांना असं सपोजिशन होईल असं मला आपोआप तसं फिलिंग येतं. तसं मला हे फिलिंग आलं की खूप प्लेझंट जागा आहे. याच्या आधी ज्यांनी वापरली त्यांनी काही धार्मिक कार्य केलं असेल. तुम्ही पण काही मिनिमम गोष्टी रोज करा असं माझं म्हणणं आहे. माझं नेहमी म्हणणं असेल ज्या
त्याच्यात तोटा नाही, सगळं गाव तुम्ही रोज ते कधी पूजा केली तोटा काय म्हणजे खूप प्लेझंट जागा इथे मिळाली. त्याचं उद्घाटनाच्या कार्यक्रमाला बरीच मंडळी उपस्थित आहेत. म्हणजे बरीच मंडळी उपस्थित असतात त्याला एक दोन नावं घेऊन बाकीची नाही घेतली, त्यांची नावं आपण घेत नाही. त्यांना असं म्हटलं की आमचं नाव काय घेऊ, बेटर वे उपस्थित सर्व मान्यवर आणि प्रामुख्याने या कंपनीमध्ये काम करणारा स्टाफ जो आहे त्यांची युवा कंपनी असते असे सर्व बंधूंनी मी अभिनंदन करतो. कारण जुन्नर सारख्या पुणे जिल्ह्यातल्या शेवटचा तालुका तिथून पलीकडे ठाणे जिल्हा पालघर जिल्हा सुरू होईल आणि प्रामुख्याने जवळजवळ 1/4 गाव आहे ना आदिवासी तालुका अशा ठिकाणाहून येऊन एवढी मोठी कंपनी उभी करणं खूपच अभिनंदनाचा विषय आहे. पण हे आता सिद्ध झालं की टॅलेंट काय शहरातच असतं सध्या. आता UPSCचा निकाल आला त्याच्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातला एक धनगर समाजातला तरुण पहिल्या अटेम्प्टमध्ये UPSC आणि जेव्हा रिझल्ट आला तेव्हा तो प्रत्यक्ष शेळ्या मेंढ्या हाकत होता आणि त्याला शोधत त्याचे मित्र त्या जंगलात फिरत होते की कुठे आहे. तो धनगर समाजाचा आहे, शेळी मेंढी पालन करतो, तो आहे झाला. तसं हे जुन्नरला आहे, त्याने काही फरक पडत नाही. एक चांगली कंपनी उभी केली. एक मला आणखी लक्षात आलं की जी चॅरिटी ते आदिवासी भागात करतायत तशी शिक्षण क्षेत्रामध्ये काही चांगली सॉफ्टवेअर AI बेस्ड मिळावी आणि त्यामुळे नवीन शैक्षणिक धोरण न्यू एज्युकेशन पॉलिसीला मदत व्हावी असा प्रयत्न ते चॅरिटी म्हणून करतो. मी काळकरणी तो म्हणून तुम्ही कसे आला तुम्ही आपल्याला ते काही सॉफ्टवेअर डेव्हलप देतात आणि त्यामुळे ही एक मोठी भारताची आर्थिक महासत्ता बनण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. टेक्नॉलॉजीमध्ये आपण जोपर्यंत पुढे जात नाही तोपर्यंत आपण श्रीमंत होणार. म्हणजे वर्षानुवर्ष विदेशातल्या कंपन्यांनी काय केलं किंवा लोकांनी काय केलं ते संशोधन केलं, पेटंट मिळवलं, पेटंट ठेवून दिलं, प्रॉडक्ट दिलं. असे एका संशोधनावर पिढ्यानपिढ्या ते व्यक्ती म्हणून श्रीमंत होत राहिले आणि त्यांच्या देशाला ते टॅक्स देऊन देशालाही श्रीमंत करत आहे. आपण माझं सगळं इम्पोर्ट करतो पण 14 नंतर असा दावा मी करेन त्याच्या आधी नाही असं म्हणता येणार. पण 14 नंतर स्पीड पकडला की मोदीजींनी इनोव्हेशनला खूप प्रोत्साहन दिलं. स्टार्टअप सुरू झालं, स्टँडअप सुरू झालं. आज जगामध्ये महिला स्टार्टअपमध्ये आपण जगात फर्स्ट आहोत आणि पुरुषांच्या स्टार्टअपमध्ये आपण जगात सेकंड आहोत. इतकं नवीन नवीन कल्पनाला मोदीजी पहिलं संशोधनाला मदत करताय, मग मार्केटमध्ये यायला मदत करताय, मग त्याचं ब्रँडिंग व्हायला मदत करताय. परिणामी इतक्या नवीन नवीन गोष्टी आता आपण करतो. आता देशामध्ये परवाच्या काश्मीर घटनेनंतर जी परिस्थिती निर्माण झाली त्याच्यामध्ये आपल्या लक्षात आलं की आतापर्यंत स्क्रू सुद्धा आपण इम्पोर्ट करतो. पण यावर्षी 75,000 कोटीचा आपण संरक्षण साहित्याचं एक्सपोर्ट करू शकतो आणि कितीतरी आज गोष्टी जहाजांपासून क्षेपणास्त्रांपासून हे आपल्या आपण निर्माण करतो. याचं कारण मोदींनी अशा नवीन गोष्टी करायला खूप प्रोत्साहन दिले. मी आता लिफ्टमध्ये येताना त्याला असं म्हटलं की तुम्ही AI मध्ये PhD करून किती वर्ष झाले? 5 वर्ष. PhD करायला किती वर्ष गेली? 2.5 वर्ष. अरे बापरे, 7.5 वर्षापूर्वी पण AI शब्द होता का? तर गेल्या 6 महिन्यात तुला जास्तच ऐकायला यायला लागलं. त्यावेळेला होता AI बेस सगळं चाललं होतं पण त्याचा इतका त्याला विस्फोट म्हणतो. आता हा विस्फोटच झाला. आता काही झालं किती आहे गमतीचं उदाहरण आहे पण खरं आहे की ज्यावेळेला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांनी मोदीजींच्या उपस्थितीत शपथ घेतली त्यानंतर जवळजवळ 1 महिना पोर्टफोलिओ म्हणजे खाती करतो पण ती ठरली. पण त्यानंतर बराच काळ पालकमंत्री ठरत नव्हते. मग आम्ही IT मिनिस्टर आशिष शेलारांनी गप्पा मारलो तर तुम्हाला आता याची गंमत बघायची का? म्हणजे काय आता मी प्रोग्राम करतो, कमांड देतो की महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण होते. मग ते काय ते जाणार मग तो बघतो कर आणि संपूर्ण 36 जिल्ह्यांची कुठल्या जिल्ह्याला कोण पालकमंत्री होईल अशी लिस्ट आहे. शेजारी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र होते
ते आमच्या दोघांचे हास्य काय झालं म्हटलं तुमचं काम सोपं गेलं आहे आता पालकमंत्री यादी घ्यायला घोषित करा. मग देवेंद्रजी भयंकर हुशार ते म्हणाले की दादा आता आशिष म्हणावं की पुढची कमांड आहे की आज मेरिटवर हे होतील पण राजकीय परिस्थिती पाहता कोण होती ती यादी वेगळी आहे. ती यादी वेगळी आहे ती सांगत नाही आधीच पण असं मी देवेंद्र असं म्हटलं की आता हे सोपं झालं की आता तुम्ही राज्य करण्याची काही आवश्यकता नाही हेच राज्य करणार. पण गमतीचा सोडा पण याचा उपयोग किती मोठा आहे आपल्याला माशेलकर माहिती आहे प्रसिद्ध सायंटिस्ट जगामध्ये सगळ्यात जास्त PhD आता त्यांना मिळाले 51. तर ते त्यांच्या आईच्या आठवणी प्रित्यर्थ दरवर्षी एक अवॉर्ड देतात. तर तसा अवॉर्ड गेल्या वर्षी ज्याला मिळाला त्या अवॉर्ड फंक्शन नाही मला जाता आलं आणि प्रॉडक्ट पाहता तो प्रॉडक्ट काय एअरबेस आहे की प्रामुख्याने महिलांना ब्रेस्ट आणि युट्रसचा कॅन्सर होतो. तर ब्रेस्टचा कॅन्सर आयडेंटिफाय करण्यासाठी मेमोग्राफी नावाची जी टेस्ट आहे तिला महिला घाबरतात तर थोडं रेडिएशन आहे थोडं संकोची करतात. एआय बेस एक रिंग तयार होती की ज्या स्त्रीने आपल्या हातात घालायची आणि ब्रेस्ट करून फिरवले की त्या रिंगच्या स्क्रीनवर इन्फेक्शन आहे की नो रेडिएशन नो पेन कॉस्ट ओनली 5,000. आता ही जर एआयची कृपा होणार असेल आणि त्याच्यातून खूप गोष्टी आता परवाच गेले महिनाभर शरद पवार साहेब आणि प्रतापराव पवार घोषित करत आहेत की एआय बेस आम्ही ऊसाचं उत्पादन 1.5 करणार. शेतकरी मला होत नाही योगाने प्रतापरावांच्या पत्नी गेले म्हणून मी सांत्वनाला गेलो होतो म्हटलं सारखं काय ते चाललंय की एआयच्या आधारे ऊसाचं उत्पादन म्हणजे काय करणार. ते म्हणाले याही वातावरणात मी तुला ऐकवतो तुम्हाला ऐकवलं की एआयच्या आधारित सॉफ्टवेअर आता सांगणार की या जमिनीचा पोत काय याला खतं काय घालायचं याला पाणी किती द्यायचं हे सगळं ते सॉफ्टवेअर सांगणार आणि त्याचं तुम्ही ऐकल्यामुळे उत्पन्न वाढणार आणि एक सिद्ध झालं. आता बघत राहा महाराष्ट्रामध्ये कारखान्यांना ऊसाचं गाळप करून म्हणजे हे खरंच झालं ते भरपूर झालं. तर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याला काही बाकी काय लागत नाही तर उत्पादन चांगलं यायला लागतं भाव चांगला लागतो. असा जर आपण एआय बेस उपयोग करणार असो त्याचा मोठा उपयोग मनुष्य जातीला आहे आणि त्यामुळे मी आपल्याला या लाईन्सवर खूप गोष्टी करा. सरकार म्हणून काय करता येईल तसं आता मी परवा दिल्लीमध्ये 2 दिवस खूप केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीगाठी गेलो तर IT मिनिस्टरची भेट झाली अश्विनी तर त्यांनी आता मला 350 कोटी रुपये दिले आणि पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग एवढी गव्हर्नमेंटचे या सगळ्या ठिकाणी आज सेटअप करायला सांगितले आणि पुढे जाऊन ते असं म्हणाले की मी अजून 250 कोटी तुम्हाला देतो तुम्ही 5-6 ठिकाणी रिसर्च कॅम्पस घेऊन का इथे एज लिमिट टाकायचं नाही. लहान मुलाला सुद्धा काही सुचत नसतं की बाबा माझ्या डोक्यात काही चाललंय ते 82 वर्षांनी म्हातारला असं वाटतं की मला माझ्या डोक्यात काही चाललंय. अशांना एक इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल करून द्या आणि त्यांना म्हणा शोध लावा तुम्ही आम्ही त्याला आणि फिनिशिंग करू. असं टेक्नॉलॉजीच आता संपूर्ण मानव समूहाला पुढे नेईल देशाला पुढे नेईल त्याच्या इंडिव्हिज्युअल पुढे नेईल. त्यामुळे मी तुमचं खूप अभिनंदन करतो आणि आभाराची पण वाट न पडता आणि कोणी पोचवायला कारण कार्यक्रम डिस्टर्ब होईल मला पोचवायला बंधुकाधी असतात तुम्ही नक्की जाईल कार्यक्रम पुढे कंटिन्यू. धन्यवाद सर. बाय